नमस्कार मित्रांनो. उपवास हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर साबुदाण्याची खिचडी, रताळं, बटाटं, दही, दूध, वेगवेगळे आपल्याकडं खाण्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात आणि ते आपण रोजच्या जेवणापेक्षा दाबूनही खातो. आपल्या संस्कृतीत उपवासाला धार्मिक महत्त्वाचं खूप महत्त्व लाभलेलं आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की आपल्या पूर्वजांनी वर्षातून काही दिवस किंवा आठवड्यातून 15 दिवसातून एक एकादशीचं व्रत फक्त श्रद्धेपोटी की यामागे काही लपलेलं विज्ञान होतं. आज आपण उपवासाकडे एका वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत. आज आपण देवाचे आभार मानण्यासाठी नाही तर आपल्या शरीराच्या आत चालणाऱ्या एका मिरॅकल सायन्सबद्दल बोलणार आहोत, ज्यासाठी थेट या गोष्टीला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर याचं आपण महत्त्व जाणून घेतो. 2016 मध्ये एक जपानचे शास्त्रज्ञ होते, ज्याचं नाव होतं योशिनोरी ओहसुमी. यांना एक नोबेल पुरस्कार मिळाला. त्याचा शोध काय होता माहीत आहे का? त्यांनी शोधून काढलं की ऑटोफॅजी नावाचं एक विज्ञान, सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या शरीराने स्वतःला खाणे. जेव्हा आपण काही तास अन्न खात नाही म्हणजे उपवास करतो, तेव्हा आपल्या शरीराला बाहेरून ऊर्जा मिळणं बंद होतं. अशा वेळी शरीर काय करतं, ते शरीरात साठवलेला कचरा, जुना खराब झालेले अन्न किंवा आजारी पेशी शोधून काढतं आणि त्यांना इंधन म्हणून वापरायला सुरुवात करतं. म्हणजे उपवास हा तुमच्या शरीराचा नॅचरल कचरा वेचक आहे, जो आतली घाण माणसाची साफ करतो. म्हणून 15 दिवसातून एकदा एकादशीचा उपवास हा करायलाच पाहिजे. तसेच ब्रेन पॉवर आणि इन्सुलिनचा समतोल या उपवासामुळे राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण सतत खात असतो तेव्हा आपल्या शरीराची 70 ते 80% ऊर्जा फक्त पचन प्रक्रियेत या डायजेशन सिस्टीममध्ये खर्च होत असते. पण जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा पचन संस्थेला हक्काची सुट्टी मिळते. ही वाचलेली ऊर्जा मग कुठे जाते? ती जाते तुमच्या मेंदूकडं आणि रोगप्रतिकारक शक्तीकडे. यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि मेंदू अधिक तल्लख होतो. तसेच आजकालच्या जीवनशैलीत इन्सुलिन रेजिस्टन्स आणि डायबिटीस या मोठ्या समस्या आहेत. पण उपवास केल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते आणि ज्यामुळे फॅट बर्निंग, चरबी वेगाने कमी होते आणि वजनावर नियंत्रण ठेवणे खूप सोपे जाते. म्हणून 15 दिवसाला आपल्याला संतांनी, महंतांनी एकादशी दिलेली आहे. ती काही अशी तशी सहजासहजी दिलेली नाही. आपल्या पूर्वजांचे खूप स्मार्ट नियोजन होते. आता विचार करा, हजारो वर्षापूर्वी जेव्हा लॅबोरेटरीज नव्हत्या, कशाचे शोध नव्हते, मायक्रोस्कोप नव्हते, तेव्हा आपल्या पूर्वजांना हे कसं माहीत होतं की त्यांनी या विज्ञानाला धर्माची जोड दिली. कारण त्यांना माहीत होतं की माणसाला जर फक्त आरोग्यासाठी उपवास कर असं सांगितलं तर तो ऐकणार नाही. पण जर त्याला नियम किंवा त्याच्या श्रद्धा म्हणून सांगितली तर माणूस शिस्त पाळेल आणि उपवास करेल. म्हणून या विज्ञानाला धर्माची जोड दिलेली आहे. पण मित्रांनो, इथे एक मोठी गडबड होते. आजकाल आपले उपवास वैज्ञानिक राहिलेत का? नाही. उपवासाच्या दिवशी आपण नेहमीपेक्षा जास्त उपवासाचे पदार्थ खात असतो. साबुदाणे वडे, बटाट्याचे वेफर्स आणि गोड पदार्थ आणि खास करून तळलेले पदार्थ आपण खातो. हा उपवास नाही तर शरीरावर केलेला आणखीन अत्याचार आहे. असं जर खात असाल तर उपवास न पकडलेला अधिक चांगलं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उपवास कराल तेव्हा शरीराला डिटॉक्स होण्यासाठी, स्वच्छ होण्यासाठी वेळ द्या. भरपूर पाणी प्या, फक्त फळं खा किंवा शक्य असेल तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक तासाचा उपवासच करा. करून पहा, म्हणजे निसर्गाने आपल्या शरीरात दिलेली ही हिलिंग पॉवर अनुभवा आणि उपवासी राहा. 6 तास माणूस उपवासी राहायला पाहिजे न खाता. तुम्हाला ही उपवासाची वैज्ञानिक बाजू कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
अशाच रंजक विषयासह सर्वांना धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण.